नमस्कार, मी अक्षय. सर्व प्रेक्षकांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. किरकोळ वादातून छातीत चाकू भोसकून हर्सुल परिसरात एकाचा निर्घृण खून. जमाना जानता है हम किसी के बाप से नहीं डरते. आम्ही कोणाला धमक्या दिल्या नाहीयेत असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगे यांना इशारा. आता बघूया सविस्तर बातम्या. सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचलं. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश होता. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ आम्ही कोणाला धमक्या दिल्या नाहीयेत असे म्हणत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना इशारा दिलाय. अनेक ठिकाणांचा सुरू आहे. पुणे चिंचोली म्हणून बसलेले होते आणि अनेक ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजून घातली. शेवटी आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आम्हाला आंबेवाल फॉल्ट मैदान रस्त्यावर पाहिजे आहे. खूप आपण तुम्हाला काही धमक्या देत नाही, पण तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे. शरीफ है हम, किसी से लड़के नहीं है. त्याला काही शेतात खत उचलायला नेणार नाही असे उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या उद्देशाने काढले असून पुन्हा एकदा वाक युद्ध होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. वैयक्तिक राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कोणी बोलत नाही. एवढं तर ज्ञान मी लहान असून मला आहे. तुम्ही वैयक्तिक केलात. काढा भाषण दे, कोयत्याने पाय तोडू, आम्ही अमुक अमुक करू. तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र? बघा थोड्या, आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी. तुम्ही काढून बघा ती व्यासपीठावर भाषण केलेली. शिव्या त्यावेळी भाऊ दिल्यात का नाही शिव्या? मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं. समोरून खालच्या दर्जाच्या शिव्या नाही आहेत. जरा थांबा, ही भाषा नको. मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी 2-4 जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका. सत्य ते सत्य बोला. आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा. तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा. मी सल्ला फिल्ला देत नाही, पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो, तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका. त्यावेळेच्या काय होत्या त्या भाषणाला तुम्ही स्वतः होतात. तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या, तुमच्या समोर दिल्यात, मान्य करा. मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे ते माहिती. आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या. त्याला नाही सोडू शकत. हो, तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं. मी त्याला नाही सोडू शकत. त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला. आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं. तेव्हा नाही सुटू शकत. तुम्ही त्याच्याकडून राहा नाही तिकडून राहा. आमची भूमिका आहे, तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या 4-5 जणांकडून. शेवटी तुमची इच्छा. पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना उभाटा गटाची भूमिका मांडली आहे. खरं तर सरकार याच्यामध्ये दुटप्पी भूमिका घेते. सरकार एकीकडे मराठ्यांना फसवते
आणि ओबीसी नाही फसवते. सगळे सोयऱ्याची जे नोटिफिकेशन काढलं झालं कुठे? ते व्हावं म्हणूनच मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच नाही अजूनही, आणि त्याच्यामुळे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे मराठ्यांना न्याय मिळू शकले नाही. मराठ्यांचं जे ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ज्यांच्या नोंदी त्यांना, मला वाटतं हे आधीपासून मिळतात. हे काही आज होतंय अशातला काही भाग नाही. आधीपासून एक 5 नातेवाईकांचे नाव जर ओबीसी मध्ये असले आणि हे 5 नातेवाईकांचे नाव दिले तर आधीपासून ओबीसीचं रजिस्ट्रेशन, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं. सरकारने अजून याच्यात काही नवीन केलं अशातला काहीच भाग नाही. उलटी सरकारने मराठ्यांची फसवणूक केलेली याच्यामध्ये. सर, अनेक महिन्यापासून मराठा समाजाचं शांततेचं आंदोलन चालू होतं. आता ओबीसीचं सुरू झालंय. अनेक गावामध्ये गावबंदीने त्यांना बंद पुकारण्यात येतोय. हिंसक वळण लागतोय. काही ठिकाणी टायरची जाळपोळ वगैरे होतीये. प्रक्षोभक वक्तव्य येत आहे. कसं बघताय सर? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नाही, ज्यांनी त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे. निश्चित आंदोलनं करावी लोकशाही मार्गाने, मराठा समाजाने असो किंवा ओबीसीने असो. पण बाकी हिंसा कोणीही स्वीकारणं हे चुकीचं आहे. गावबंदी ही तर एकदम चुकीची. गावबंदीने काय प्रश्न सुटणार थोडी. आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा पूर्णपणे आपण वापर करावा. पण बाकीच्या जर गोष्टी केल्या तर जनमत याच्यामध्ये विरोधात जात असतं आंदोलकांचे, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून जुबली पार्क आणि टीव्ही सेंटर येथील महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आलं असून या कामाचा एक भाग म्हणून दोन्ही महापुरुषांचे पुतळे सदर काम होईपर्यंत इतरत्र हलवण्यात येणार असल्याचे नियोजन शनिवारी एका बैठकीत करण्यात आलं आहे. मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून जुबली पार्क येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात महिनाभरापासून करण्यात आली असून याच कामाचा एक भाग म्हणून टीव्ही सेंटर आणि जुबली पार्क येथे दोन्ही महापुरुषांचे पुतळे प्रशासनाच्या वतीने सदर काम होईपर्यंत इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये शनिवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये शहर पोलीस आयुक्त संदीप पाटील, महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह महानगरपालिका आणि शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत दोनही पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेबाबत नियोजन करण्यात येणार आहे. पण आज आपण या ठिकाणी बोलायला लागलो. आपण ज्या पद्धतीने ही श्रेणी म्हणून आपल्याला 6 महिन्याच्या वर झाले, त्याला किती वेळ लागला आम्हाला माहित नाही. एक वस्तू कशी करायची, कसं आपण बाबासाहेबांच्या मनात असताना बाबाच्या वेळेच्या काळामध्ये त्यांनी जे केलेलं काम ते सुद्धा लोकांच्या लक्षात यावं. त्या पाठीमागची भूमिका खरं पाहिलं तर त्याला 6 महिने त्या ठिकाणी झालं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा मराठा समाजाचे सर्व लोक, या सर्व लोकांना बोलून सुद्धा या ठिकाणी आम्ही दाखवलो. त्याच्या पाठीमागचा उद्देश काही चुका असतील तर 2 मिनिटात दुरुस्त करता येतील यासाठी भावना होती. आज ज्या पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा जाऊन त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा जसा हा पुतळा आहे, वादविवाद कुठल्या समाजामध्ये होऊ नये, ज्या दिवशी त्या ठिकाणी सर्वांशी बोलताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ज्या पद्धतीने आज आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी बनणारे आता या ठिकाणी उपस्थित केलं. अनेक लोक रोडामध्ये, अनेक कामामध्ये, अनेक याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला, नुकसान झालं. तर मी या ठिकाणी गौतम भाईला विनंती करत, काम चालू असताना तुम्ही 4 लोकांची कमिटी द्या, ते काम बरोबर करता की ते आम्हाला सांगा, मग आम्ही बघू त्यांना सांगा. अशोक केरेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संभाजीनगर. या ठिकाणी आपले आदरणीय आमदार जयस्वाल साहेबांनी मेहनत करून अखंडपणे प्रयत्न करून 2 प्रकल्प आपल्या शहरामध्ये आणलेले आहेत. पहिला प्रकल्प म्हणजे आपलं जे भटकल गेट आहे, या भटकल गेटचं सुशोभीकरण करून
त्याला अतिशय सुंदर असं आपल्याला बनवायचं आहे आणि प्रस्तावित होणारं भटकल गेट कसं असेल याचं PowerPoint प्रेझेंटेशन मी आपल्याला दाखवणारच आहे. त्याचप्रमाणे टीव्ही सेंटरचा जो चौक आहे तिथे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याचं सुद्धा आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे आणि त्याचं सुद्धा सौंदर्यीकरण करून अतिशय सुंदर असा तो चौक आपल्याला बनवायचा आहे. या कामासाठी आपल्याला अस्तित्वात असलेले ऐतिहासिक महत्वाचे पुतळे, बाबासाहेबांचा पुतळा भटकल गेटला आहे तो काढावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे आपले आदर्श संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आपल्याला काढावा लागणार आहे. तो काढण्यासाठी या ठिकाणी आपण ही सभा किंवा ही मीटिंग बोलवलेली आहे. अवमान होऊ नये आणि आपल्या शासकीय निकषाप्रमाणे हे पुतळे आपल्याला काढण्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी बौद्ध धर्मगुरूंना बोललेलं आहे. सोमवारी आपण बाबासाहेबांचा भटकल गेटचा पुतळा विधिवत पूजा करून काढणार आहोत. त्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहू शकता. पिण्याच्या माध्यमातून सगळी कार्य केली पाहिजेत आणि ह्या शहराची ओळख म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा अजिंठा एलोरा पाहिलं होतं की 2008ला बुलढाण्याला असिस्टंट एसपी होतो त्यावेळेस मी इकडे आलो होतो. तर अजिंठा पाहिल्यानंतर की कळालं की अरे बाबा म्हणजे आपल्या पूर्वजांच्यावर आपल्याला अभिमान वाटावा असं ते लेणी बनवलेले आहे. त्यामुळं आपलं शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे. बरोबर आहे, सगळे मान्य करतात ना, आपलं शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळं पर्यटक वेगवेगळ्या जगभरातून येतात. त्यामुळे आपण आपल्या शहराची ओळख तशी टिकवली पाहिजे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडियन न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या वादातून एकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना हर्सुल परिसरातील जहांगीर कॉलनीत घडली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सय्यद अमान राहणार जहांगीर कॉलनी हर्सुल असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर शेख शारेक शेख अनवर वय 22 राहणार फातेमानगर हर्सुल, शेख पप्पू शेख अजीज अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी सय्यद असद सय्यद रशीद वय 40 वर्ष राहणार जहांगीर कॉलनी हर्सुल यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद असद हे भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा सय्यद अमान हा जहांगीर कॉलनीतील घराजवळ असलेल्या नवाज किराणा दुकानाजवळ त्याचा मित्र अरबाज शेख याच्यासोबत उभा होता. यावेळी आरोपी शेख शारेक आणि शेख पप्पू हे मोटारसायकलवर भरधाव वेगाने जात होते. आरोपींच्या मोटारसायकलचा धक्का फिर्यादीचा मुलगा सय्यद अमान याला लागला. त्यावर अमान याने तुम्हाला मोटारसायकल हळू चालवता येत नाही का असं म्हणला. त्याचा राग येऊन आरोपींनी मुलांना मारहाण सुरू केली. बाहेर सुरू असलेला गोंगाट ऐकून फिर्यादीची पत्नी धावतच बाहेर आली. तिने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी फिर्यादीचा मुलगा आणि पत्नीला लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली. आरोपी शेख शारेक याने त्याच्या हातातील चाकू सय्यद अमान याच्या छाती तसेच उजव्या बरगडीत खुपसला. काही काळाच्या आत अमान रक्ताच्या थारोळ्यात पडला. जखमी अमान याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र त्याची प्राणज्योत मावळली होती. या प्रसंगी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक साखळे यांनी गुन्हा दाखल केलाय. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे नवीन संघटना स्थापन करणार असल्याचं सुचोवाद त्यांनी केला असून
शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीविरोधात ते शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. यासाठी लवकरच एक संघटना स्थापन करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. यानंतर ते प्रत्येक रविवारी फेसबुकच्या त्यांच्या पेजवरती लाईव्ह येणार असून राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून ते शासन दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आमची कालची पक्ष बांधण्याची सूचनाच्या नंतर आज काही पत्रिका आलेली आहेत. त्याबाबत मी हे सांगू इच्छितो की आमच्या मनात कुठल्याही प्रकारचा भ्रम नाही, कुठल्याही प्रकारचे मत कापण्याची आमची भूमिका नाही. आम्ही जिंकण्यासाठी उभा राहणार आहोत आणि ह्या महाराष्ट्राच्या जी जनता आहे, ज्यांना न्याय देण्यासाठी, ज्यांना मदत करण्यासाठी आम्ही उभा राहणार आहोत. ते आम्हाला येणारे जे काही इलेक्शन असतील त्याच्यामध्ये आम्हाला नक्की सपोर्ट करणार आणि त्यावेळी ज्यांना असे भ्रम आहे की कमी काही मत कापले तर त्यांना त्याचं उत्तर जनता देईल असं आम्ही सांगू इच्छितो. काळाराम मंदिर परिसरात वाटप केलेले पत्रके हा राज्यात शांतता भंग करण्याचा सुनियोजित कट असल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला असून शांतता भंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील, गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतोय की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टरमाइंड अटक झाला पाहिजे. राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतोय. या पत्राचं वाटप कुणी केलं, याच्या मागचा उद्देश काय, याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे. या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतंय की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतंय. विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधीसुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे. नाशिकमध्ये 2-4 दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत. त्याचीसुद्धा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देत आहे, सत्ता, जात, धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो. कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या माध्यमातून देतोय. तर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून से नो टू ड्रग्स हा संदेश तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत सप्तरंग ह्या राज्यस्तरीय लघुपट स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात आलंय. शहर व ग्रामीण जिल्ह्यातील स्पर्धांना यामध्ये प्रवेश फी निशुल्क आकारण्यात आली होती. पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित सप्तरंग राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये राज्यभरातून एकूण 18 शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या होत्या. या शॉर्ट फिल्ममधून उत्कृष्ट शॉर्ट फिल्म निवडण्याकरिता परीक्षक म्हणून मंगेश देसाई, डॉक्टर सुधीर निकम, योगेश हिरसाठी, महेंद्र खिल्लारे यांनी काम पाहिलं. सप्तरंग राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेच्या अंतिम निकालाचं पारितोषिक वितरण समारंभ हा MGM कॅम्पसमधील रुक्मिणी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची अध्यक्ष म्हणून तर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्ण लांजेवार, पोलीस अधीक्षक महामार्ग अनिता जमादार, पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अध्यक्ष बालकल्याण मंडळ आशा शेरखाणे, दामोदर बोलकुंडवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी परीक्षकांद्वारे सर्वोत्कृष्ट 3 लघुपटांची निवड करण्यात येऊन यामध्ये वैयक्तिक स्वरूपातील बक्षिसांमध्ये उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, संकलन, संगीत, अभिनेता, अभिनेत्री, एडिटिंग अशा श्रेणीमध्ये पारितोषिकं देण्यात आली. यामध्ये एक उत्कृष्ट दिग्दर्शक या श्रेणीमध्ये द डीप मी या शॉर्ट फिल्मकरिता विशाल निकाळजे, उत्कृष्ट DOP द डीप मी या शॉर्ट फिल्मकरिता भूषण खोडगे, उत्कृष्ट संगीत शॉर्ट फिल्म रॉ मटेरियल केदार देशमुख, उत्कृष्ट अभिनेता शॉर्ट फिल्म द डीप मी विशाल निकाळजे, उत्कृष्ट अभिनेत्री द डीप मी मानसी राठोड, उत्कृष्ट संकलन
शॉर्ट फिल्म जूते ऋषभ श्रीवास्तव यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्ममध्ये प्रथम पारितोषिक द डीप मी या लघुपटाला मिळालं असून त्यांना 21,000 रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र, तर द्वितीय जूते या शॉर्ट फिल्म्सला 11,000 रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशंसापत्र, तर रायटर ऑफ द पास्ट या शॉर्ट फिल्मला तृतीय क्रमांकासह 7,000 रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र असं देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये परीक्षकांद्वारे खालील 11 शॉर्ट फिल्म्स या शॉर्टलिस्ट करण्यात आल्या होत्या व यातून वरील नमूद 3 शॉर्ट फिल्म यांना पारितोषिक देण्यात आलं. पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित सप्तरंग या राज्यस्तरीय लघुपट स्पर्धांचं समन्वयक म्हणून कोमल शिंदे, आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड तसेच जितेंद्र बोरसे, गोकुळ गायकवाड, प्रसाद वाघमारे, अभिजित भातलोंडे तसेच अँकर म्हणून सादाम शेख यांनी कामकाज पाहिलं. नमूद कार्यक्रमास विविध शाळा, महाविद्यालय तसेच निरीक्षक गृह, बालकाश्रम येथील मुलांसह एकूण 600 ते 700 विद्यार्थी उपस्थित होते. तर जागतिक योग दिनानिमित्त अजिंठा लेणीतील कर्मचाऱ्यांसह 20 विदेशी पर्यटक आणि विदेशी महिला प्रशिक्षकाने योगा प्रात्यक्षिक करून योगा दिन साजरा केला. यात 60 वर्षीय महिला देखील सहभागी झाल्या होत्या. हे विशेष. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत 20 पर्यटक व रशियन 60 वर्षीय महिलेची योग साधना करून योग दिन साजरा केला. जागतिक योग दिनानिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात लेणीतील कर्मचाऱ्यांसह 20 पर्यटक, विदेशी महिला प्रशिक्षकाने योगा करून दाखवला. अजिंठा लेणीमध्ये योग दिन निमित्ताने लेणी परिसरातील अधिकारी, कर्मचारी एकत्र आले होते. या योगा कार्यक्रमात रशियन, जर्मन, स्वित्झर्लंड या देशातील 20 पर्यटक सहभागी झाले होते. उपस्थितांना अजिंठा लेणीचा प्रमुख मनोज पवार व रशिया येथील एलेना नासिरोवा यांनी योग करून दाखवला. यावेळी व्हॅलेरी उआरोवा या 60 वर्षीय महिला देखील योगात सहभागी झाल्या होत्या. अजिंठा लेणीतील कर्मचाऱ्यांसह 20 विदेशी पर्यटक आणि विदेशी महिला प्रशिक्षकाने योगा प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. किरकोळ वादातून छातीत चाकू भोसकून हर्सुल परिसरात एकाचा निर्घृण खून. जमाना जानता है हम किसी के बाप से नहीं डरते, आम्ही कोणाला धमक्या दिल्या नाहीयेत असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगे यांना इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.